पाकिस्तानचा अब्बा आठवेल अशी कारवाई होईल असा इशारा नितेश राणे यांनी नागपुरातील राड्यावरून दिलाय। जिहादी कार्ट्यांना बरोबर चोप देणार असंही मंत्री नितेश राणे यांनी म्हटले। कुठल्या प्रकारची आंदोलन आहेत ज्याच्यामध्ये पोलिसांवर हल्ला करायचा, कुऱ्हाडीने हल्ला करायचा पोलिसांवर? कशासाठी कोणी हिम्मत दिली आहे? आता जे आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी सभागृहामध्ये सांगितलं, ट्रकभर दगड आले कुठून? ट्रकभर दगड तिथे का ठेवलेले आणून? म्हणजे काय उद्दिष्ट होता, काय उद्दिष्ट होतं त्याच्या मागचं? या सगळ्याची आता चौकशी टप्प्याटप्प्यात होईल। हो, पण जे जे असे कार्टे आहेत ना, जे जे असे जिहादी माइंडसेटचे कार्टे आहेत ना, मानसिकतेचे, त्यांना सगळ्यांना बरोबर चोप देणार। आमच्या राज्यामध्ये राहून कोणी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विरोधात भूमिका घेणं शक्यच नाही। त्यांना काय शासन करायचं आमचं राज्य सरकार करेल ना। थेट आपण जाऊयात नागपूरमध्ये, आमचे प्रतिनिधी विवेक गावंडे तिथे आढावा घेत आहेत। विवेक, आता नागपूरमधली काय स्थिती आहे? जो भाग आहे हा हंसापुरी परिसराचा भाग आहे आणि या हंसापुरी परिसरामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जाळपोळ जी आहे ती काल या ठिकाणी करण्यात आली होती। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने हा जो संपूर्ण परिसर आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनं जी आहेत ती जाळपोळ करण्यात आली होती। तो कशा पद्धतीचा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात जो आहे तो आता करण्यात आलेला आहे। आपण हंसापुरी ते भगवागर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पाहू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी संचारबंदी जी आहे ती लागू करण्यात आलेली आहे। या भागात ज्या वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती ती वाहनं सुद्धा आता पोलीस विभागाकडून जी आहेत ती ताब्यात घेण्यात आली आहे। सोबतच जर पाहिलं तर तहसील कार्यालयाकडून या ठिकाणी पंचनामे जे आहेत ते या ठिकाणी सुरू करण्यात आले आहेत। ज्या ठिकाणी नुकसान झालं असेल, जाळपोळ झाली असेल, दगडफेक झाली असेल किंवा जखमी जे असतील त्यांची सुद्धा माहिती जी आहे ती सध्या या ठिकाणी घेणं सुरू झालेलं आहे। हा संपूर्ण परिसर जर पाहिला तर या हंसापुरी भागामध्ये काल मोठ्या प्रमाणात तणाव या ठिकाणी होता। मोठ्या जमाव जो आहे तो या ठिकाणी आला होता आणि साधारणतः मोठी दगडफेक सुद्धा या परिसरामध्ये आपण झाली होती। पाहू शकतो की कशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। चौकामध्ये या ठिकाणी पोलिसांकडून बॅरिकेडिंग सुद्धा करण्यात आलेले आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये ज्या संपूर्ण छोट्या गल्ल्या आणि ज्या छोटे परिसर आहे त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांकडून बॅरिकेडिंग जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। एक विशेष खबरदारी, काळजी जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांकडून जी आहे ती घेतली जात आहे। कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुद्धा काळजी जी आहे ती या ठिकाणी घेतली जात आहे। या संपूर्ण परिसराला सध्या पोलीस छावणीचं स्वरूप जे आहे ते प्राप्त जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे। हा नेहमी असा हा वर्दळीचा हा रस्ता राहणार आहे आणि कालच्या या घटनेनंतर संपूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी शांत स्वरूपाचा एकंदरीत दिसून येत आहे। कालच्या या संपूर्ण घटनेनंतर या भागामध्ये नागरिक जे आहेत ते सध्या आपापल्या घरी या ठिकाणी आहेत आणि पोलिसांकडून विविध पथकांद्वारे कालच्या या संपूर्ण घटनेतील लोकांची शोध मोहीम देखील या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। एकंदरीत जर पाहिलं तर जे नागरिक जखमी आहेत किंवा जे पोलीस कर्मचारी जखमी आहेत आणि या भागातील परिस्थितीजन्य जे पुरावे आहेत, नागरिकांकडून जे काही पुरावे या ठिकाणी सादर करण्यात केलेले आहेत त्या पुराव्याच्या आधारावर धरपकड मोहीम देखील पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राबवली जात आहे। या संपूर्ण धन्यवाद विवेक, एकूणच माहितीबद्दल। तर नागपूरचा आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे। नागपुरात राड्यानंतर आता तणावपूर्ण शांतता आहे।